सगळी माती खरडून वाहून गेली। हे का परिस्थिती आली आहे? 4-5 महिने सतत असा पाऊस पडला असा काळ नव्हता। भूगोलाने आम्हाला हे शिकवलं की कमी पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे मराठवाडा। मराठवाड्यातल्या जिल्ह्याची तुलना सातत्याने आपण बिहारशी करतो। या पावसाळ्यामुळे ना पुढच्या पावसाळ्याची भीती आतापासून मनात आहे शेतकऱ्यांच्या। हा, लाखोच्या संख्येमध्ये लोक मायग्रेट होतात। आपल्या भागामध्ये आयटीची एक कंपनी का निघत नाही असा प्रश्न आपले लोक विचारत नाही। का तुम्ही त्या सगळ्या आयटी कंपनी मुंबई पुण्यामध्ये ठेवल्या? आपलं बोलणं अनेक लोक ऐकत असतील आता, त्यांनी सांगावं हा शेतकरी कधीही श्रीमंत होणार नाही की काळ्या पाठीवरती पांढरी रेषा आहे। ऑक्टोबर महिना उजाडला तरीही पाऊस थांबायचं नाव घेत नाही। आपल्या गावाकडची म्हातारी मंडळी असंही म्हणतायत की आतापर्यंत आम्ही असा पाऊसच पाहिलेला नाही। म्हणजे मराठवाड्याचंच बघा, जो मराठवाडा पाण्यासाठी तरसत होता त्या मराठवाड्यामध्ये पूर येतो आणि या पुराच्या या संकटासाठी इथला शेतकरी आणि इथला सामान्य माणूस तयार सुद्धा नव्हता। तर ही परिस्थिती आपल्यावरती का ओढवली आहे? का असं होतंय की ऑक्टोबर महिना उजाडलाय, मे महिन्यापासून पाऊस सुरू आहे, ऑक्टोबर महिना उजाडला तरीही पाऊस थांबत नाहीये आणि अजूनही हवामान खातं म्हणते की या आठवड्यामध्ये आणखी अतिवृष्टी होऊ शकते, पाऊस येऊ शकतो। तर याला काय कारणं आहेत आणि यातनं जो भरडला जातोय तो फक्त आणि फक्त आपला शेतकरी आणि कितीतरी लाख हेक्टर शेती आज वाहून गेलीये। शेतात माती सुद्धा उरलेली नाहीये। त्यांचं जे पीक आता उत्पन्न हातात येणार होतं, कापसाची वेचणी होणार होती, सोयाबीन विकलं जाणार होतं, कित्येक शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न होणार होते, कित्येक शेतकरी वर्गातले असे तरुण मुलं होते ज्यांना शिक्षणासाठी खर्च लागत होता, ते सगळं जे उत्पन्न ज्यांच्यावरती ते अवलंबून होते ते सगळं शेती, ते सगळा माल मातीमोल झालाय। हे संकट आपल्यावरती का ओढवलंय? हे का अशी सिच्युएशन आलेली? या सगळ्यांवरती बोलण्यासाठी आपण एका खास व्यक्तीला बोलवलंय। खूप ज्येष्ठ व्यक्ती आपल्याकडे आलेले आहेत। आमच्या चॅनलवरती तुमचं खूप स्वागत आहे। सरांची ओळख करून देते, तुम्ही नाव ऐकलंच असेल, प्रसिद्ध जलतज्ञ डॉक्टर दिमा मोरे हे आपल्याकडे आलेले आहेत। सरांची ओळख सांगायची झाली तर शासनाच्या जलसंपदा विभागातल्या महासंचालक या पदावरनं ते निवृत्त झालेले आहेत। त्यांची एक संस्था देखील आहे, महाराष्ट्र सिंचन सहयोग संस्था। ही संस्था महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रबोधन करत असते। सर, हे तुम्ही काम करत आहात आणि आत्ता मराठवाड्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात जी काही परिस्थिती ओढावली आहे, म्हणजे असा दुष्काळ मराठवाड्याने, याआधी कोरड्या दुष्काळाला मराठवाडा सामोरं गेलाय, आता ओला दुष्काळ समोर आहे आणि ही परिस्थिती का ओढावली आपल्यावरती? हा ओला दुष्काळ हा शब्दप्रयोग अलीकडेच करण्यात त्याचा जन्म याच वर्षी झाला असं म्हणायला काही हरकत नाही। पाऊस इतका तीव्र राहील, इतका तो विनाशकारी राहील आणि इतका तो म्हणजे संकटाची मालिका घेऊन येईल असं कोणालाही जाणवलं नव्हतं। मेमध्ये पावसात सुरुवात झाली, असं वाटून गेलं की साधारणतः जूनमध्ये पावसात सुरुवात होते। 7 जूनला मृग नक्षत्र निघतो आणि मग कोकणातून असा जो पाऊस येतो ते साधारणतः 7 ते 10 जूनच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये असा तो येतो। पण मेमध्ये सुरू झालेला पाऊस, मेच्या 15 तारखेलाही चांगलाच पाऊस पडला, पेरण्या लवकर झाल्या। म्हणजे साधारणतः अलीकडे खरीपातले जे पीक आहे ते प्रामुख्याने सोयाबीन हे साधारणतः मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 40 ते 45 लक्ष हेक्टरवरती सोयाबीनची पेरणी होत असावी। हे मुख्य पीक आहे तिथलं। जरी त्याला भाव चांगला मिळत नसला आणि गेल्या 10-15 वर्षांमध्ये सुद्धा, म्हणजे 2012 साली जो त्याला भाव मिळाला तो आजसुद्धा तो भाव मिळत नाही, इतकी त्या सोयाबीनची अवस्था वाईट असताना पण त्या सोयाबीन आणि तूर आणि कापूस आणि काही ठिकाणी पाण्याची जिथं उपलब्धी आहे तिथं भाजीपाला, मका हे असं, पण प्रामुख्याने सोयाबीन, कापूस आणि तूर ही 3 पिकं महाराष्ट्रामध्ये घेतली जातात। तर ते म्हणजे मेमध्ये पाऊस सुरुवात झाला म्हणून पेरण्या लवकर झाल्या, त्याचा हार्वेस्टिंग काळसुद्धा लवकरच येतो। म्हणजे त्याचा हार्वेस्टिंग काळ म्हणजे हा सप्टेंबर महिना, कारण साधारणतः सोयाबीन हे पीक 100 दिवसाचं पीक आहे, 3-3.5 महिन्याचं। पण हे पाऊस हा सातत्याने पडत गेला आणि त्याची परिसीमा म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये तो खूपच अकराळ विक्राळ झाला।
सप्टेंबर महिन्यामध्ये सोयाबीन हाताशी आलेला आहे, त्याला शेंग लागलेली आहे, त्याची रास करायची आहे. या सगळ्या नियोजनामध्ये शेतकरी हा होता. त्याच्यात गुंतलेला, त्याला आनंद वाटतो किंवा चांगला पाऊस होता, पावसाळ्यात लवकर सुरुवात, रोहिणी नक्षत्रामध्ये पेरण्या झाल्या, पेरणीचा म्हणजे हे उत्पादन चांगलं होईल आणि आपल्याला मदत होईल, या अशा चांगल्या विचारात रमणारा शेतकरी. आणि त्याला सप्टेंबर महिन्यात तर इतका पाऊस आला की जो पाऊस पडतो तो ढगफुटी सदृश पडतो. 50 mm, 100 mm, 150 mm, 200 mm अशा पद्धतीनं पाऊस पडतो आणि थोड्याशा कालावधीमध्ये एक दोन तासामध्ये इतका पाऊस पडतो. तो ह्या कमीत कमी कालावधीमध्ये असा जास्त पाऊस हा फार हानिकारक असतो. हो, म्हणजे आपण आमच्यासारख्या लोकांना हा प्रश्न पडला होता की एवढा पाऊस असा पहिल्यांदा पडलाय का, जे म्हणत होते लोक ज्येष्ठ. तर तज्ज्ञ याच्यावरती हेच तुमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की पाऊस याआधी पण पडलाय, फक्त कमी तासामध्ये जास्त मिमी पाऊस होणं ते एक वैशिष्ट्य आहे. त्याबरोबर असा 4-5 महिने सतत असा पाऊस पडला असा काळ नव्हता. म्हणजे तो अति तीव्रतेचा पडला, तीव्र पण म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस, हे एक त्याचं वैशिष्ट्य आहेच. त्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तो मे महिन्यापासून जो लागला आहे आपल्या पाठीमागे, तो ऑक्टोबर आला तरी तो थांबत नाही. म्हणजे शेतकऱ्याला त्या शेतामध्ये कसलंही काम करू देत नाही, शेतामध्ये जाऊ देत नाही, शेतामध्ये गुडघाभर पाणी आहे. सोयाबीनसारखं पीक अगदी ते शेंगानं लगडलेलं आहे, पाण्यानं भरलेला आहे शिवार सगळा, त्याची रास कशी करायची, त्याला मोडं फुटत आहेत. म्हणजे तिथं रास ही शून्यावर आहे. म्हणजे साधारणतः आत्ता शासनाच्या माहितीवरून असं लक्षात येते की महाराष्ट्रातली जवळजवळ निम्मी शेती म्हणजे अर्धी शेती महाराष्ट्रामध्ये साधारणतः 200 लक्ष हेक्टरवरती शेती केली जाते. 200-2.25 लक्ष हेक्टरवरती शेती एकूण क्षेत्रफळाच्या असेल तर त्यातली निम्मी शेती म्हणजे जवळजवळ 100 लक्ष हेक्टर शेती ही या पावसामुळे उद्ध्वस्त झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आपण पावसामधनं वाहून गेलेल्या शेतीचं बोलतोय, पण काही असे जिल्हे तालुके आहेत जिथे या अतिवृष्टीचा जास्त फटका नाही बसला पण थोडा बसला, ज्यांचं 50% उत्पन्न डायरेक्ट कमी होत आहे. अगदी बरोबर आहे. आणि पण तिथं सुद्धा म्हणजे ठीक आहे, तिथं गुडघ्यावर पाणी साठलेलं नसेल पण शेतात तो जाऊ देत नाही, शेतात चिखल झालेला आहे, कापसाची बोंड खराब झालेली, सगळी हे झालेली आहे म्हणजे. आणि सातत्याने पाणी साठल्यामुळे त्याच्या वनस्पतीच्या म्हणजे ह्या पिकाच्या मुळांना ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे ते मुळं जे असतात की ज्याच्याद्वारे हे सगळं पाणी अन्न ओढून घेतं ते सगळे कुजलेले आहेत आता. त्यामुळे ते निसत्व झालेले आहेत. आता काही त्याला म्हणजे काहीच करता येणार नाही. म्हणजे आता पुन्हा जरी पावसाने उघडीप दिली तरी ते पिकं येतील का वगैरे अजिबात काय नाही, ते सगळं आता मोडूनच काढावं लागेल सगळं. म्हणजे रबीची पेरणी करण्याकरता सगळं ते म्हणजे सगळ्या पिकाला पिकं करून ते म्हणजे शेत अगदी स्वच्छ करावं लागेल, त्याच्याशिवाय दुसरा गत्यंतर नाही. भूगोलाने आम्हाला हे शिकवलं की कमी पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे मराठवाडा, त्यातले काही लातूर, परभणी, जालना, बीड, नांदेड अशी जिल्हे, आणि तेच जिल्हे आज ओला दुष्काळाला सामोरं जात आहेत. मग हे का परिस्थिती आली आहे? बरोबर आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जो पाऊस येतो तो पश्चिम कोकण प्रदेशामधून येतो, तो अरबी समुद्रावरून येतो. अरबी समुद्रावर ते ढगाची निर्मिती होते आणि वाऱ्याद्वारे ते ढग असे कोकण प्रदेश ओलांडून ते सह्याद्रीला येतात. सह्याद्री हा त्यांच्या पुढे असा कडा उभा टाकतो. तो सह्याद्री त्या ढगाला म्हणतो की मी तुला पुढे जाऊ देत नाही. वारे त्या ढगाला असे लोटत असतात आणि सह्याद्रीचा हा कडा असा त्याच्या समोर उभा टाकला असतो आणि त्या ढगाला पलीकडे यायचं आहे, कारण वारा त्याला तिथं थांबू देत नाही. आणि मग सह्याद्री ओलांडून पलीकडे येण्यासाठी ती उंचावर जातात ढग, असे त्याला ओलांडायचे आहे ना. उंचावर गेल्यानंतर जसं जसं तुम्ही उंचावर जाल तसं तापमान हे कमी असतं आणि त्यामुळं ते जे ढगामध्ये जी पाणी साठलेलं आहे वाफेच्या स्वरूपात त्याचं सांद्रीभवन होतं, त्याचं थेंबामध्ये रूपांतरण होतं आणि मग ह्या चढाओढीमध्ये तो असा सह्याद्री ओलांडण्याचा प्रयत्न जेव्हा करतो तो वर जातो अगदी सह्याद्रीच्या माथ्यावर आणि त्याचं तो पाणी सोडून देतो, कारण ती हे तापमान थंड असल्यामुळे तो ते पाणी होल्ड करू शकत नाही, सोडून देतो तो. आणि म्हणून सगळा जो पाऊस जो आहे तो सह्याद्री माथ्यावर पडतो, सह्याद्रीच्या या उतारावर पडतो, सह्याद्री माथावर पडतो आणि सह्याद्रीच्या काय आणखी बराचसा काय जो काही उरलेला आहे तो सह्याद्रीच्या पूर्वेकडच्या ह्याच्यावर म्हणजे पुण्यापर्यंत पडतो. खडकवासल्याला जो पाऊस पडतो पण खडकवासल्याला 1000 मिलीमीटर वगैरे पाऊस पडतो, जास्त पडतो. पुण्यामध्ये 600-700 मिलीमीटरच पाऊस पडतो. इतक्या कमी अंतरात 10 ते 15 किलोमीटर अंतरामध्ये, कारण पाऊस तिकडून येतो आणि तो असा कमी कमी होत जातो आणि पुढं मग असं महाराष्ट्र ओलांडून तो असा पुढे जात असतो.
आणि म्हणून हा जो पर्जन्य छायेचा जो पट्टा आपण म्हणतो मध्य महाराष्ट्राचा, म्हणजे पुण्याच्या पूर्वेकडचा भाग, सोलापूर, पूर्णपणे मराठवाडा, पुन्हा तो जळगावचा भाग, असा जो मध्य महाराष्ट्राचा जो पट्टा आहे, वाशिम जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा, असा म्हणजे विदर्भाचा पश्चिम भाग, मराठवाडा पूर्ण आणि पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग, असा जो 50% जे क्षेत्र आहे, म्हणजे या जतपासून, सांगली जिल्ह्यातल्या जत, पाटपाडी त्या जिल्ह्यापासून सुरू होतो तो थेट तिकडे हे काय धुळे जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये तो तसा उत्तरेकडे जातो. हा पूर्ण पट्टा म्हणजे अर्धा महाराष्ट्र हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. म्हणजे ढग आहेत पण ते वांझोटे आहेत, त्याच्यात पाऊस नाही, कारण तो पाऊस सगळा पडला इकडे सह्याद्री पाठीमागे. जो काही शिल्लक होता तोही पूर्वीच्या उतारावर पडला आणि शुष्क ढग हे पुढे जातात. म्हणजे ढगाची छाया आहे, पर्जन्य छाया असं म्हणतो आपण म्हणते. तर त्यामुळे हा भाग हा निसर्ग आहे. तुम्हाला सह्याद्रीचं ठिकाण बदलता येणार आहे का? बदलता येत नाही. अरबी समुद्राचं ठिकाण बदलता येणार आहे का? बदलता येत नाही. ढग जिथं ज्या ठिकाणी निर्माण होतात ते ठिकाणसुद्धा कायम आहे, सह्याद्री तिथंच आहे. मग ते निर्माण झालेले ढग इकडे जेव्हा पूर्वेकडे यायला लागतात तेव्हा या सह्याद्रीमुळे सह्याद्रीवरच पाऊस पडतात आणि पुढे जे ढग येतात ते निसत्व ढग असतात ते. आणि म्हणून त्याला पर्जन्य छायेचा, म्हणजे पावसाची छाया आहे, सावली आहे पण पाऊस नाही, असा तो भाग आहे. पण यावर्षी आपण जसं म्हटलं तसं हे सगळंच म्हणजे विज्ञान बदललं. म्हणजे पाऊस न पडणाऱ्या भागामध्ये अति पाऊस झाला. तो इतका झाला की न भूतो न भविष्यती म्हटल्यासारखा असा सगळा अति पाऊस, आणि तो 5-6 महिन्यामध्ये तो लांबला. म्हणजे आता मे पासून जर सुरुवात झाला तर ऑक्टोबर महिना हा 6वा महिना आहे. आणि असं ह्या वेधशाळेच्या किंवा हवामान शास्त्रज्ञाच्या मतानं तरी तो हा महिना देखील तो राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. 6 महिने पावसाळ्याचे दिवस आपल्याला न सोसणारे दिवस आहेत ते सगळे. आणि म्हणून आणि शेतकरी तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. आणि दुसरा भाग जो आहे आपल्या महाराष्ट्रातला म्हणा, भारतातला शेतकरी आज कसा आहे, तो पूर्णपणे शेतीशी निगडीत आहे. ही सगळी वारसा हक्कानं ही शेतीची तुकडेकरण झाल्यामुळे त्याची 50% शेतकऱ्याकडे फक्त 2 ते 2.5 एकरपर्यंत जमीन आहे. 50% शेतकरी अल्पभूधारक शेतकरी हे आपल्याकडे. अल्पभूधारक शेतकरी म्हणजे 5 एकरापेक्षा जे कमी आहे त्याला अल्पभूधारक म्हणतो. आणि 1-2.5 एकरापेक्षा जे कमी आहे त्याला अत्यल्प भूधारक म्हणतो. अल्प आणि अत्यल्प, अत्यल्पमध्ये 50% शेतकरी आहेत आणि अल्पची जर तिची संख्या ॲड केली तर 90% शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. आपल्या देशातले, आपल्या राज्यातले हे. म्हणजे त्याच्याकडे जमीन किती आहे? कोणाकडे 1 एकर आहे, कोणाकडे 2 एकर आहे, कोणाकडे 3 एकर आहे. जास्तीत जास्त किती आहे? 5 एकरपर्यंत इतकी जमीन. म्हणजे हे लहान हे शेतकरी झालेले आहेत. आणि ह्या लहान शेतकरी आणि पावसाचं असं वागणं आणि निसर्गावर अवलंबून राहून दुसरा काही मार्ग, म्हणजे सिंचनाचा म्हणजे पाण्याचा लाभ मिळालेलं क्षेत्र कमी आहे. बरंचसं क्षेत्र हे सगळे पावसावर अवलंबून. पाऊस चांगला झाला चांगलं राहतील, पाऊस जर वेळेवर नाही आला तर पिकाचं उत्पादनामध्ये घट होईल. अशा ह्याच्यामध्ये आपण सापडल्यामुळे शेतीचा आकार कमी, पाऊस हा असा उच्छृंखलपणे वागतो, हवामानाची अशी स्थिती, त्यामुळे हा शेतकरी अत्यल्प म्हणजे अल्पभूधारक शेतकरी फार अडचणीत आहे. स्वतःच्या कष्टावर तो आपल्या पायावर उभा टाकू शकत नाही. कारण स्वतःच्या पायावर आपल्या मुलाबाळांचं शिक्षण, आरोग्य हे जपण्यासाठी त्याला किमान अंशी 20 ते 25 एकर जमीन लागते. आणि त्यालासुद्धा थोडा सिंचनाचा आधार लागतो, म्हणजे असे धरणाच्या पाण्याचा वगैरे. आणि धरणाच्या पाण्याचा वगैरे जर आधार नसाल तर तुमच्याकडे 50 एकर शेती असलं तरी तुम्ही म्हणजे श्रीमंत होऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. तर आपल्या शेतकऱ्याची अवस्था तुकड्याची शेती, पावसाचं असं वागणं, आणि त्यामुळे शेती आपला शेतकरी हा सातत्याने दारिद्र्यात आहे. आणि म्हणून मराठवाड्याचा जो भाग आहे तो सगळा या ह्याच्यात सापडतो. मराठवाड्याचा भाग हा मागासलेला याच्यामुळेच आहे, कारण या शेतकऱ्याचं जीवन त्या शेतीशी निगडीत आहे. आणि शेती ही लहान आकाराची झाल्यामुळे त्याच्या उत्पन्नावर ते त्याच्या गरजा भागत नाहीत. सरासरी म्हणजे राज्यातलं म्हणा किंवा देशातलं शेतकऱ्याचं सरासरी उत्पन्न, मासिक उत्पन्न 10,000 रुपये आहे. म्हणजे कोणाचं 4,000 आहे, कोणाचं 5,000 आहे, कोणाचं 12-13 हजार असे सरासरी जर काढली ती 10,000पर्यंत आहे. महिन्याला 10,000 रुपयावर ते त्या माणसाचं 5 माणसात म्हणजे माणसाचं 2 मुलं, नवरा बायको, आई वडील वगैरे, किमान 5 माणसाचं जर आपण कुटुंब धरलं तर मासिक 10,000चं त्याच्यावर त्याचं पोट भरणार आहे का?
तो चांगलं जीणं जगणार आहे का ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. 7वं पे कमिशन जेव्हा आलं तेव्हा जेव्हा विचार व्हायला लागला की बाबा आपल्या शिपायाला, पिऊनला म्हणा, चौकीदाराला, जो अगदी शेवटचा माणूस आहे त्याला किमान अंशी किती पगार पाहिजे. तर त्यांनी त्यावेळेस भत्ता वगैरे याचा सगळा विचार करून सांगा 23 ते 24 हजार रुपयेपर्यंत त्याला पगार पाहिजे. म्हणजे मंथली वेजेस त्याचे शिपायाचे सुद्धा आपल्या ऑफिसमधले शिपायाचे जवळजवळ 24 ते आता हे 10 वर्षापूर्वीची कथा आहे. आता त्याचं 25 ते 25 हजाराच्या पुढं जातं. म्हणजे 25,000 रुपये जर महिन्याला तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही स्वाभिमानानं जगू शकता. श्रीमंतीचं जीणं जगत नाही तुम्ही, पण गरिबीचंही नाही. माझ्या पगारावरती मला म्हणा असे मी सुखी आहे, आनंदी आहे असं ते म्हणू शकतो. आजची परिस्थिती कशी आहे? आजची परिस्थिती त्या शेतकऱ्याचं मासिक उत्पन्न 10,000पेक्षा कमी आहे आणि म्हणून त्याच्यात भागत नाही. त्याला दुसरा पर्याय नाही. शेतीत त्याचं भागत नाही म्हणून दुसरा काहीतरी उद्योग व्यवसाय करावा म्हणून बाजूला कसलाही उद्योगधंदा नाही. जे काही महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सगळे उद्योगधंदे हे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड या सगळ्या 4-5 जिल्ह्यामध्ये सगळे पण 90 ते 95% जे कारखाने उद्योग आहेत ते उद्योग ह्या सगळ्या या चौकडीत आहेत. त्या सगळ्या म्हणजे बाहेर कुठं थोडा आत्ता त्याचा स्पर्श हा छत्रपती संभाजीनगरला झालेला आहे आणि थोडा तो नागपूरला होता. बाकीचे सगळे जिल्हे गरीब जिल्हे आहेत ना. म्हणजे मराठवाड्यातल्या जिल्ह्याची तुलना सातत्याने आपण बिहारशी करतो. आपण बिहार राज्य देशामध्ये सर्वात गरीब राज्य कोणतं आहे? बिहार आहे. त्या बिहारमध्ये जे त्या जिल्ह्यातलं तिथं जे मासिक उत्पन्न आहे, दरडोई उत्पन्न आहे, वार्षिक म्हणा मासिक जे आहे, त्याच पद्धतीची स्थिती आपल्या मराठवाड्यात म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठवाड्या या भागाची आहे. आणि म्हणून आपला खर्च भागत नाही. आपलं उत्पन्न मर्यादित आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणजे एक स्वाभिमानानं जगू शकत नाही. आणि म्हणून हे आत्महत्याचं काही म्हणजे हे जे संकट आपल्यावरती आहे आत्महत्याचं ते कधी थांबत नाही असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी, काय दुसरा मार्ग त्यात नाही. हे संकट आलं अतिवृष्टीचं. पण सर मग आता काय आहे की आपण म्हणतो मराठवाड्यातलं दारिद्र्य दूर केलं पाहिजे, पण अजूनच आपण खड्ड्यात जातोय की हे अशी संकट येतात. मग हे आसमानी संकटाला पूर्णपणे हवामान बदलाला आपण कारणीभूत आहे म्हणून हातवर नाही ना करू शकत. याच्यामध्ये काय केलं पाहिजे मग आता याच्या पुढं काय? आता ही अतिवृष्टी हा एक अपघात असं म्हटल्यासारखा. तर पुढच्या वर्षी अशीच अतिवृष्टी राहील का सांगता येत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण 2005-07चा जर इतिहास जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये 2005ला जवळजवळ 1000 मिलीमीटर पाऊस पडला. 2005 नंतर 1000 मिलीमीटर पाऊस पडण्याची स्थिती कधी पुन्हा निर्माण झाली नाही. आता पाहतो तरी म्हणजे 20 वर्षाचा काळ गेला नाही, झाली नाही. तसंच या वर्षाचा जो ओला दुष्काळ आहे असाच ओला दुष्काळ हा पुढच्या वर्षी राहील का सांगता येत नाही. आणि शक्यता अशी आहे की कारण एक पावसाळा हा दुसऱ्या पावसाळ्यासारखा नसतो. त्यामुळे म्हणजे आता या पावसाळ्यामुळे ना पुढच्या पावसाळ्याची भीती आतापासून मनात आहे शेतकऱ्यांच्या. बरोबर आहे ते, की हे पुन्हा असंच घडेल का कधीतरी असं घडेल हे नाकारता येत नाही. मग आता हे जुगारच झाला ना. आता शेती म्हणजे जुगार आहे. शेतीमध्ये आता काय पिकवावं का नाही, टाकावं का नाही, पण त्याला दुसरा पर्याय पण नाही. जोडधंदा नाही. दुसरा पर्याय नाही. जोडधंदा आपण जोडधंद्याला काय कशाला जोडधंदा म्हणतो? दुग्ध व्यवसाय आपला जोडधंदा आहे, शेळी पालन हा आपला जोडधंदा आहे, रेशीम उत्पादन हे आपला जोडधंदा आहे, कुक्कुटपालन हे आपला जोडधंदा आहे. हे सगळे कृषी आधारित उद्योग आहेत. हे सगळे त्याच्या आसपास फिरणारे. आणि आपण जेव्हा या भागात सुद्धा उद्योगाची निर्मिती व्हायला पाहिजे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपली मर्यादा किंवा आपली उडी फक्त त्या जोडधंद्याच्या भोवतीच फिरते. आपल्या भागामध्ये IT ची एक कंपनी का निघत नाही असा प्रश्न आपले लोक विचारत नाहीत. आपल्या भागामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा का विकास होत नाही असं कोणीही विचारत नाही. कोणाची अशी ही उडी इतक्या उंच जातच नाही. म्हणजे उद्योग म्हटल्यानंतर कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, लघु उद्योग त्याच्या पलीकडे आपण जात नाही. त्याच्या पलीकडे आपण जायला एखादी IT कंपनी आली तर प्रश्न सुटतो का येऊ नये. काय लागतं IT कंपनीला? त्या IT कंपनीला एक एअर कंडिशन एक इमारत लागते आणि त्या माणसाला पिण्यासाठी पाणी लागतं. दुसरं काय मटेरियल लागतं? एवढं तर देऊच शकतो मराठवाडा. का तुम्ही त्या सगळ्या IT कंपनी मुंबई पुण्यामध्ये ठेवल्या? आणि जेव्हा हे धोरणकर्ते असं वागत होते तेव्हा तुम्ही हा प्रश्न त्यांना का विचारला नाही? मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधीला अशी का जाग आली नाही की बाबा या कंपन्या आपल्या भागातही पाहिजे, आपल्या बीड जिल्ह्यातही राहाव्या,
आपल्या परभणी जिल्ह्यातही असायला पाहिजे, लातूर जिल्ह्यातही असायला पाहिजे. असं का त्यांनी विचारलं नाही? त्याच्यासाठी त्यांनी का असं म्हणजे म्हणजे वैचारिक आंदोलन का केलं नाही? म्हणजे ही चुका केवळ शासनाची आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. शासनाकडे मागणी जे करायला जे पाहिजे लोक होते ते गप्प बसले. आज सुद्धा ते गप्प आहेत. विकास कशामधून आपल्या भागाचा होणार आहे ह्याची समज त्यांना येत नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अशी जर आपण भाषा वापरली तर त्यांना थोडं लागल्यासारखं वाटेल. लागू द्यात. पण मुद्दा काय की एवढे राजकीय नेते, एवढे लोकप्रतिनिधी मराठवाड्यातनं येतात, कितीतरी मुख्यमंत्री मराठवाड्यातनं घडून गेलेत, पण असा कॉन्क्रीट विकास का दिसत नाही? आणि तेव्हा सुरुवात होती तेव्हा सिंचन प्रकल्पाचा विकास करायला पाहिजे होता. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, हा सुरुवातीचा तो काळ होता. हे सगळं ठीक आहे. त्यावेळेस म्हणजे आपल्या भागात सुद्धा आपले कारखाने पाहिजेत वगैरे, त्यावेळेस सुद्धा आपली मागणी असाव्यास पाहिजे होती. आता तर ती अगदी म्हणजे आवश्यकच आहे, कारण आपलं शेतीवर ते भागत नाही. आणि दुसरा एक भाग आहे की जगातली कुठलीही कोणत्याही देशातली शेती ही स्वतंत्रपणे कधी माणसाला आत्मनिर्भर जीवन देऊ शकत नाही. कोणताही राष्ट्र शेतीतून श्रीमंत झालेलं नाही. आज या जगामध्ये साधारणतः 250 ते 250 देश आहेत. असं कोणता तरी एखादा देश आम्हाला सांगावा की तो देश केवळ शेतीतून श्रीमंत झालेला आहे? नाही, शेतीतून श्रीमंत होत नाही. शेती आपल्याला आवश्यक आहे. शेती हे अन्नधान्य पिकवतो आपण. आपल्याला शेती चांगल्या प्रकारे करायची आहे. त्याचं पाण्याचं नियोजन आपल्याला कमीत कमी पाण्यातून जास्तीत जास्त उत्पन्न काढायचे, आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे आहे. तसा आपण प्रयत्न करत आहोत, पण ते पुरेसं नाही. केवळ शेतीला जर चिकटून राहण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. तुमचं प्रतिष्ठेचं जीवन तुम्ही जगू शकत नाही. आज ह्या पुढाऱ्या विकसित देशाकडे पाहिलं, मग तो कॅनडा असेल, युरोपचे देश असतील, अमेरिका असेल, तिथे 4 ते 5% कमी लोक शेतीशी निगडीत आहेत, शेती करतात. आपल्या देशामध्ये किती टक्के लोक शेतीशी निगडीत आहेत? आपल्या देशामध्ये साधारणतः 50 ते म्हणजे अर्धी लोकसंख्या ही शेतीशी निगडीत आहे. अर्धी. म्हणजे 20-21 वर्षापूर्वी चीनची देखील हीच परिस्थिती होती. पण चीननं त्याला लक्षात आलं की बाबा शेतीशी आपण निगडीत राहिलं तर आपला समाज हा श्रीमंत होणार नाही, आपला समाज हा प्रतिष्ठित होणार नाही. म्हणून आज शेतीशी निगडीत चीनमधले जी व्यवस्था आहे, जी माहिती मिळते ती साधारणतः 20% आलेली आहे. म्हणजे 20% लोक फक्त शेतीशी निगडीत आहेत, बाकी सगळे इतर व्यवसायाशी आहेत सगळे. तर इतर जे म्हणजे उत्पादनाचे किंवा उत्पन्नाचे किंवा विकासाचे जे क्षेत्र आहेत ते साधारणतः 3 क्षेत्र आपण धरतो. एक पहिलं क्षेत्र म्हणजे शेती, प्राथमिक क्षेत्र म्हणतो. दुसरा हा उद्योग, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आले सगळे. म्हणजे उद्योग म्हणजे फक्त कुक्कुटपालन धरायचं नाही, सगळे उद्योग आले सगळे. मग ऑटोमोबाईलचे आले, औषधी वनस्पती आले, पेपर इंडस्ट्री आली, टेक्स्टाईल इंडस्ट्री आली, IT सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर म्हणजे सगळं शिक्षणाचं क्षेत्र आलं, आरोग्याचं क्षेत्र आलं, माहिती क्षेत्र आलं, हे सगळं पर्यटन आलं. हे सगळं ह्या 3 क्षेत्रातून हे विकासाचे क्षेत्र आहेत. आणि आपण मराठवाडा हा केवळ तो शेतीशी रुतला, तिथं शेतीशीच निगडीत राहिला, तो पलीकडे आलाच नाही. त्याला म्हणजे धोरणकर्त्याने त्याला त्याच्या पुढे जाऊ दिलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून आपण मग आणि त्या शेतीत करताना तुमच्याकडे पाणी हे शेतीच्या दृष्टीने संपत्ती आहे. ती संपत्ती तुमच्याकडे किती आहे त्याचा विचार करून त्या पद्धतीची पीक पद्धती तुम्ही त्या भागात बसवायला पाहिजे. तुमच्याकडे पाणी कमी आहे, या वर्षाचा विचार थोडा बाजूला असणार. यावर्षी असं एक वेगळ्या प्रकार म्हणजे असं कधी घडायला नको होतं, ते घडलं. पण एरवी पाऊस कमी पडणारा आपला प्रदेश आहे. कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये कोणती पिकं पाहिजेत? कमी पाणी लागणारी पिकं पाहिजे, कमी पाणी लागणारे उद्योगधंदे तिथे निर्माण व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना? पण काय झालं, आपण मराठवाड्यामध्ये आज जवळजवळ 75 साखर कारखाने आहेत. 75 एकूण साखर कारखान्याची संख्या आपल्या राज्यामध्ये म्हणजे चालू साखर कारखान्यांची संख्या 200 आहे. त्याचे जवळजवळ 60 कारखाने मराठवाड्यात आहेत की ज्या मराठवाड्यामध्ये दरवर्षी पिण्यासाठी पाण्याची हाल होतात. त्या मराठवाड्यामध्ये तुम्ही खूपसं पाणी पिणारं जे ऊसासारखं जे पीक आहे त्याला तुम्ही प्रोत्साहन देताय. त्या ठिकाणी जर तुम्ही साखर कारखाने काढले तर साखर कारखान्याचं रॉ मटेरियल म्हणजे ऊस आहे आणि कारखाना आहे म्हणून बाजारपेठा म्हणजे कारखान्याचे लोक येतील, आपला ऊस तोडून घेऊन जातील याची खात्री असते. आणि त्यामुळे ज्या ठिकाणी उद्योग निर्माण झाला त्या उद्योगाला जे लागतं ते पीक ते शेतकरी पिकवतात. आणि म्हणून
कमी पावसाच्या भागामध्ये साखर कारखान्याची निर्मिती जास्त झाल्यामुळे ऊसासारखं पीक फोपावलं, जास्त झालं, पाणी जास्त पितं, म्हणून दुसऱ्या पिकाला पाणी मिळत नाही. जे पाणी आहे मग तो शेतकरी म्हणजे दोन गोष्टीची जी हे झाली, त्याला काय निश्चिती झाली की मी जर ऊस पिकवला, जेवढा काय अर्धा एकर ऊस असेल, 1 एकर ऊस असेल, त्याला इतका भाव मिळेल, 3000 रुपये टनाप्रमाणे भाव मिळणार आहे, हे निश्चित झालंय त्याला, ते कोणी बदलू शकत नाही. असं काही नाही की म्हणजे सोयाबीनसारखी परिस्थिती नाही ना. सोयाबीन बाजारात आल्यानंतर त्याचा भाव 4000 रुपयापेक्षा कमी होतो, तशी तर परिस्थिती नाही. इथं FRP ठरलेली आहे त्याची ऊसाची, म्हणजे भाव ठरलेला आहे. माझ्या ऊसाला 3000 रुपयाचं प्रमाणे भाव मिळतो हे शेतकऱ्याला माहिती आहे. आणि माझ्या ऊसाला बाजारपेठ म्हणजे कारखाना म्हणजे बाजारपेठ आहे, कारखान्याचे लोक येतील आणि माझा ऊस तोडून घेऊन जातील याची त्याला खात्री आहे. म्हणजे त्याला हमी भाव मिळाला आणि बाजाराची त्याला शाश्वती मिळाली. त्यामुळे कारखाना तिथं निर्माण झाल्याबरोबर जे काही थोडकंसं पाणी त्या शेतकऱ्याकडे उपलब्ध असेल त्या पाण्यातून तो ऊस पिकवण्याचा प्रयत्न करतो. ऊस पिकवण्यामध्ये शेतकऱ्यांचा दोष नाही. कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये म्हणजे साखर कारखान्यासारख्या इंडस्ट्रीज निर्माण करणं हा चुकीचा भाग आहे. हे असं करायला नको, पण ते झालं. आज कारखान्यामध्ये इतकी गुंतवणूक झाली. आज या भागामध्ये पाऊस कमी पडतो, बाबा तुम्ही ऊस पिकवू नका म्हटलं तर काय, कारण तुम्ही गुंतवणूक केली ना तेवढी. आता साखर कारखाने बंद करता येत नाही तुम्हाला. जतसारख्या भागामध्ये साखर कारखाने आहेत, आटपाडीसारख्या भागामध्ये साखर कारखाने आहेत. म्हणजे विरोधाभास किती की म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्याच भागामध्ये जास्त पाणी लागणाऱ्या पिकाच्या वाढीस अनुकूल वातावरण तुम्ही साखर कारखान्याची निर्मिती करून केलेलं आहे. असा कसा विरोधाभास आहे सगळा. आणि याच्याबद्दल आपण जो समाज आहे जो भरडला जातोय आणि त्या भागाचं प्रतिनिधित्व करणारे जी राजकीय मंडळी आहेत त्यांनी हा विषय समजून घेऊन याच्या पुढे तर निदान असं वागायला पाहिजे की आपल्या भागाचा विकास करण्यासाठी काय आपण नेमकं करायला पाहिजे. ठीक आहे, साखर कारखान्याचा विषय बाजूला, तो आज गुंतवणूक झाली आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही करतात, पण निदान तुम्ही आता याच्या पुढे आपला मराठवाड्यातला शेतकरी हा केवळ शेतीवर अवलंबून राहून तो चांगलं जीवन जगू शकत नाही, सुखी जीवन जगू शकत नाही. हे तुम्हाला आता 75 वर्षानंतर तरी लक्षात यायला पाहिजे. म्हणून ह्याच्या पुढे तुम्ही आता रस्त्यावर यायला पाहिजे. बरोबर आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जी आहे ती कुठे उघडण्यात आली, ती नागपूरला उघडण्यात आली, एक मुंबईला उघडण्यात आली आणि त्याचं एक सब सेंटर आता पुण्यामध्ये होणार आहे. पुण्यामध्ये किती विद्यापीठ आहेत माहिती नाही, म्हणजे मला वाटतं 1.5 डझनापेक्षा जास्त विद्यापीठ असतील. एखादं विद्यापीठ तुम्हाला लातूरमध्ये का निर्माण करत नाही? सर्व्हिस सेक्टर का लातूरमध्ये होऊ शकत नाही का? विद्यापीठ जगू शकत नाही? म्हणजे तुम्हाला नंतर लक्षात आलं की गडचिरोलीमध्ये विद्यापीठ निर्माण करायला पाहिजे. आता गडचिरोलीमध्ये विद्यापीठ निर्माण होऊन जवळजवळ 20 एक वर्षाचा काळ. गडचिरोली जिल्हा म्हणजे अगदी मागासलेला, अगदी शेवटचा आदिवासी जिल्हा. त्या जिल्ह्याला पुढं आणण्यासाठी देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली, तेव्हाच तुम्ही तिथे विद्यापीठ निर्माण करायला पाहिजे होतं ना. विद्यापीठ निर्माण करण्यासाठी इतका उशीर का लागला? आज तुम्ही आता ठीक आहे उशिराने त्या ठिकाणी विद्यापीठ निर्माण झालं, त्या विद्यापीठामध्ये प्राध्यापक मिळत नाहीत, ते विद्यापीठ चांगलं नाही, त्या विद्यापीठामध्ये हे पदवी घेणारे मुलं काही चांगल्या योग्यतेचे नाही, असं काही अनुभव आला आहे का? अजिबात नाही. मध्यंतरीच्या काळात एक चर्चा होती की टेक्निकल विद्यापीठ हे मराठवाड्यामध्ये निघावं आणि त्याची जागासुद्धा जालन्यालाही निश्चित झालेली होती. पण या भागातल्या लोकांनी, म्हणजे आपण आता नाव घेऊ नये कुणाचं, म्हटलं की तिथं जर झाले तर त्या विद्यापीठाला प्राध्यापक कोण मिळणार आहेत, म्हणून तिथे विद्यापीठ नको, म्हणून तो विषय बारगळला. म्हणजे त्या ठिकाणी प्राध्यापक जाण्यास तयार राहणार नाहीत, प्राध्यापक मिळणार नाहीत, म्हणून त्या भागाचा तुम्ही विकास थांबवता. आणि मग पुण्यासारख्या भागामध्ये, पुण्यासारख्या म्हणजे ह्या सगळे विद्यापीठं पुण्यामध्ये आहेत आज सगळे. म्हणजे आज जसं म्हणजे बराचसा उशीर झाल्यानंतर तुम्हाला जाग आली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज पाहिजे. ही जाग तुम्हाला फार पूर्वीच यायला पाहिजे होते. आता आपण असं म्हणू की प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यापीठ पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अगदी सगळ्या सुखसोयीनं युक्त असं हॉस्पिटल पाहिजे सगळे जिल्हे. कारण आपल्या दृष्टीनं बीड जिल्हा आणि पुणे जिल्हा सारखे आहेत आपल्याला. म्हणजे जो न्याय तुम्ही पुण्याला देता तोच न्याय तुम्ही बीडला द्या, तोच न्याय तुम्ही लातूरला द्या. त्या भागाचा म्हणजे सर्व्हिस, म्हणजे ही तिसरी जे क्षेत्र आहे ते सर्व्हिस सेक्टर आहे. ते शिक्षणाचं क्षेत्र हे सर्व्हिस सेक्टर आहे, आरोग्याचं क्षेत्र हे सर्व्हिस सेक्टर आहे, पर्यटनाचं क्षेत्र हे सर्व्हिस सेक्टर आहे, IT इंडस्ट्री, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री, त्याला ही इंडस्ट्री अशा भागात निर्माण करा ना. परभणीला जाऊ द्या, नांदेडला जाऊ द्या, वाशिमला जाऊ द्या.
तुम्ही म्हणाल आम्ही असे इतक्या मागासलेल्या भागामध्ये असे कोण जाणार आहेत, कोण तिथं करणार आहेत, पण याच देशातला तर तुम्ही जर त्या तामिळनाडूचा जर अभ्यास केला तर ह्या IT कंपन्या तालुका लेवलच्याही खाली गेलेल्या आहेत. रोजगार निर्माण, रोजगाराची गरज कुठं आहे? त्या तालुका लेवलच्या ग्रामीण भागातले लोकांच्या रिकाम्या हाताला काम नाही तिथं. तुम्ही काय केलं? रोजगार निर्माण करणारी जी साधनं आहेत ती साधनं फक्त एका भागामध्ये केंद्रीभूत केली आणि रोजगार मागणी करणारे जे हात आहेत ते ग्रामीण भागात आहेत असं. म्हणून ही विसंगती आहे, ही विसंगती दूर करायला पाहिजे आपण सगळे. हाच इथं विषय येतो की आता फक्त शेतीवरती मराठवाडा जिवंत राहू कोणताही देश राहत, कोणताही देश राहत नाही, मराठवाडाच का. कोणीही नाव सांगावं की हा देश शेतीतून श्रीमंत झाला जगातला, आपण आव्हान करू ना. आपलं बोलणं अनेक लोक ऐकत असतील आता, त्यांनी सांगावं की हा अनेक लोक म्हणतात की इस्रायलमध्ये शेतीवर अवलंबून असणारे लोक 5% कमी आहेत. उद्योगावर श्रीमंत झाले. श्रीमंती ही उद्योगातून येते. आज सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामध्ये? मुंबई आहे, बरोबर आहे. मुंबईमध्ये किती शेती आहे? 0 शेती आहे. 0 शेती असणारा जिल्हा हा त्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये सर्वात श्रीमंत असतो. सिंगापूर जगामध्ये सर्वात श्रीमंत आहे. किती शेती आहे सिंगापूरला? 1 एकराची सुद्धा शेती नाही, बरोबर आहे ना. डोळ्यापुढे उदाहरण आहेत ही, आणि 75 वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे ना. मराठवाड्यातले जे दुष्काळी जिल्हे आहेत त्यांच्यावरती हे वेळ आज येते आणि ती काय येते त्याची कारणं बरीच आहेत. तर त्याच मधलं एक कारण जसं की बोललं हवामान बदलाचं असेल किंवा इतरही कारणं असतील. मग तुमच्या दृष्टीने असं काय वाटतं की मराठवाड्यावरती आज जे संकट आलं ते का आलं? हा जो तुमचा प्रश्न आहे किंवा मराठवाड्यामध्ये की ज्या भागामध्ये पाऊसच पडत नव्हता त्या भागामध्ये अतिवृष्टी का होऊ लागलेली आहे, हा प्रश्न मला सगळ्यांना अनेक लोकांना तो आहे. म्हणजे आणि त्याचं पक्कं उत्तर कदाचित कोणाकडे नसेल, म्हणून त्या हवामान बदलाला त्याचं कारण ढकलून देत की हवामान बदल, क्लायमेट चेंज हे एकच ह्या अतिवृष्टीला कारणीभूत. म्हणजे असा निसर्ग असा कोपलेला आहे. निसर्ग हा विचित्र वागतोय का? कारण तुमची वागणूक चांगली नसल्यामुळे तुम्हाला शिक्षा देण्यासाठी म्हणून निसर्ग तसा वागतोय असं म्हणतात. पण याचं म्हणजे हवामान शास्त्रातली जी लोक आहेत त्याचा ते अभ्यास करतील. पण ही परिस्थिती निर्माण झाली, आता अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही का? कदाचित होईल. ही आता 100 वर्षात सुद्धा अशी कधी झाली नव्हती. 100 वर्षात आता पहिल्यांदा घडते असं. पुढे अशी परिस्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या काळामध्ये अशी परिस्थिती आलेली असताना आता आपण आपलंच एक उदाहरण घेऊ. अतिवृष्टी झाली आहे, ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून लोक पाठीमागे लागलेत. शेतकरी हवालदिवा झालेला आहे, शेतकऱ्याकडे जगण्यासाठी कसलंही साधन नाही. ही सगळी परिस्थिती आहे. तो आता उद्या काय, शेती तर सगळी वाया गेली. आता महिनाभर शेतात पाय ठेवता येणार नाही. पाय जगावं कसं? त्या उत्पन्नाचं साधन काय त्याच्याकडे? काही नाही, बरोबर आहे. अशाही परिस्थितीमध्ये शहरामध्ये जी मंडळी आहे तुमच्या आमच्यासारखी, त्याला काही चिंता आहे का? नाही, काही चिंता नाही. त्याला उद्याची पाऊस होतोय काय, किती पडतोय, आपल्याला फरक नाही पडत. म्हणजे तुम्ही शहरातलं जीवन हे शेतीशी निगडीत ठेवलं नाही. तुमच्या जगण्याचं साधन शेती नाही शहरातल्या लोकांचं. तुमच्या जगण्याचं साधन हे सगळ्या उद्योग व्यवसाय आहे, पर्यटन आहे, सेवा क्षेत्र आहे, सगळं शेतीला सोडून आहे तुम्हाला. म्हणून ग्रामीण भागातलं जीवन, जर त्या भागाला प्रतिष्ठेचं जीवन जर तुम्हाला द्यायचं असेल किंवा अशी परिस्थिती उद्या ही ओल्या दुष्काळासारखी निर्माण झाली असताना सुद्धा तो आपल्या पायावरती पाय रोवून उभा टाकेल अशी जर परिस्थिती तुम्हाला निर्माण करायची असेल तर त्या शेतकऱ्याचं जीवनमान हे शेतीपासून थोडं दूर घ्या. शेती त्याला करू द्या, पण ती शेती त्याला पुरेशी नाही. आणि त्यातच आता भर पडली ही तुकड्याच्या शेतीची. 90% शेतकरी अल्पभूधारक आहे. आणि एवढ्या लहानशा तुकड्यातून हा शेतकरी कधीही श्रीमंत होणार नाही. ही काळ्या पाठीवरली पांढरी रेषा आहे. हे सत्य जाणून तुम्ही त्या भागामध्ये उद्योगधंदे निर्माण करा, त्या भागामध्ये सेवा क्षेत्र निर्माण करा. जसं मी म्हटलं तुम्हाला, प्रत्येक जिल्ह्याला येत्या काळामध्ये विद्यापीठाची निर्मिती करा की. त्या विद्यापीठामधून किती म्हणजे शिक्षण कसं त्याची हा विषय मला घ्यायचा नाही, पण अशा प्रकारच्या व्यवस्था त्या भागात गेल्यामुळे तिथं रोजगार निर्माण झाला, त्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला, ते प्रतिष्ठेचं जीवन जगतं. म्हणजे त्याला एक शेतीला आणखी एक पर्याय रोजगार निर्माण झाला, ती निर्माण करण्याची गरज आहे. अशा दृष्टीनं जी रोजगार निर्माण करणारी साधनं आहेत त्या साधनाचं विकेंद्रीकरण करा. केवळ एका पट्ट्यातच त्याचं केंद्रीकरण करू नका.
आज आपण म्हणतो महाराष्ट्र हा उद्योगधंद्यामध्ये अग्रेसर राज्य आहे आणि या अग्रेसर राज्यामध्ये मुंबई ही उद्योगाची राजधानी असं आपण म्हणतो. मुंबई ही उद्योगाची राजधानी आहे असं ज्या राज्याबद्दल आपण बोलतो त्याच राज्यात एका भागाचं उत्पन्न हा बिहारपेक्षा सुद्धा कमी. ही किती विसंगती आहे, ह्याचा विचार का केला नाही तुम्ही? आपल्या चर्चेचे जे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत की पाणी व्यवस्थापन, माती व्यवस्थापन आणि धरण व्यवस्थापन. बरोबर. आता अतिवृष्टी आली आणि हे सगळं संकट ओढावलं ज्यासाठी मराठवाडा तयारही नव्हता. मराठवाडाच नाही, काही अशी मानखटावसारखे तालुके असतील, पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके असतील, तर असे काही तालुके किंवा हा शेतकरी वर्ग तयार नव्हता त्या संकटाला सामोरं जायला, जे संकट आता आपल्यावरती आलेलं आहे. आता प्रश्न पुढचा आहे शेतकऱ्यांच्या समोर, गुडघाभर पाणी साचलंय शेतामध्ये, शेतात जाता येणार नाही, महिनाभर तरी पाय ठेवता येणार नाही, तर मग शेतकरी आता पुढं काय करणार आहेत? आता याच्यातनं आणखी एक प्रश्न माझा आहे की हे एवढी अतिवृष्टी झाली, पूर आले, तर याच्यामुळं पाणी व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय, त्याबद्दल काय सांगाल? या ओल्या दुष्काळानं म्हणजे दोन गोष्टी निर्माण, म्हणजे 2 संकट आपल्यावर लागले. पहिलं संकट जे आपल्याला दिसतं ते सगळं हातातोंडाशी आलेलं पीक सगळं वाया गेलं आणि आता त्या शेतकऱ्याच्या हातात काहीच राहिलं नाही. जगावं कसा हा त्याला मोठा प्रश्न पडलेला आहे. शासन त्याची आता ते जे पीक वाया गेले त्याची भरपाई करेल, किती करेल, काय करेल तो भाग वेगळा, पण आज जगावं कसा त्याच्या पुढे फार मोठा प्रश्न आहे. कारण पर्यायी व्यवस्था, रोजगार मिळण्याचं पर्यायी साधन नाही ना त्याच्या आजूबाजूला. ह्या मोठ्या संकटात सापडलेला आहे. आजच्याच घडीला जर असे उद्योगधंद्यासारखं, असे IT क्षेत्रासारखं एक रोजगार निर्माण करणारं पर्यायी साधन त्याच्या अवतीभोवती जर उपलब्ध झालं असतं तर तो शेतकरी अशाही परिस्थितीत डगमगला नसता. आज तो का डगमगतोय? त्याच्याकडे काहीच नाही. एक संकट म्हणजे हातातोंडाशी आलेली पिकं गेली. दुसरं संकट, शेती ही शेती राहिली नाही, त्याच्यावरली माती खरडून गेली, माती वाहून गेली. त्यामुळे शेती आता पिकाऊ जमीन राहिली नाही. मोठ्या प्रमाणामधली शेती अशी त्याची बांध तुटले, माती वाहून गेलेली आहे आणि म्हणून त्या शेतीची दुरुस्ती करणं, ते बांध बंदिस्ती करणं हा एक मोठा म्हणजे एक प्रकल्प हाती घ्यावा लागणार आहे. आणि शेतकऱ्याची ताकद नाही की त्यांची सगळी ते हे करण्याची. आणि म्हणून शासनाला पुढाकार घेऊन आहे त्या सगळ्या यंत्रसामुग्रीचा वापर करून शेताची सगळ्याची ते तुटलेले बांध, तुटलेले रस्ते, वाहून गेलेली माती, या प्रकारे त्या शेती जी आज शेती नाही त्याला शेतीचं स्वरूप पुन्हा मिळवून द्यावं लागेल. त्याच्यासाठी 2-3 वर्षाचा तो काळ पुन्हा लोटणार. म्हणजे आधीच हे संकट, त्याच्या दुसऱ्या ते संकट, म्हणजे ही पूर्ण एवढी मोठी पोकळी निर्माण होणार. कोणताही शेतकरी जेव्हा कर्जबाजारी होतो तेव्हा तो कर्ज फेडण्यात पुढची 4 वर्ष जातात त्याची. आता हातातोंडाशी येणारं उत्पन्न तर गेलं, त्याच्यासाठी जे खर्च केलाय, जे कर्ज काढलंय ते कसं भरणार आणि पुढे शेती पण करता येणार नाही. शेती ही शेती राहिली नाही, म्हणून पिकही हातातली गेले, शेती हातातली गेली आणि रोजगार काहीच नाही. अशा ह्या त्रिवेणी म्हणजे काय या संकटात तो सापडलेला आहे. म्हणजे त्याची परिस्थिती म्हणजे वर्णन करण्याच्या पलीकडची झालेली असे सगळे. आता शासन काय निर्णय घेते, काय हे घेतील असं आपण असं समजू की बाबा शासनाला चांगली एक संवेदनशीलतेने हे निर्णय घेतील, झालेल्या पिकाच्या झालेल्या नुकसानीची ते भरपाई करतील, बांध बंदिस्ती, रस्ते, माती वाहून हे जे काही शेतीचं अपरिमित नुकसान झालेलं आहे त्याची ते दुरुस्ती करून देण्याची त्यांना जाणीव होईल, तेही करून देतील असं समजू आपण. कारण शेतकरी काय त्याची आर्थिक ताकद एवढी नाही, आज मजूर मिळत नाहीत, कसं करणार, ते करतील असं समजू. आणि त्याच वेळेस तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने तरी त्या लोकांच्या रिकाम्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीचे उद्योगधंदे, इतर काही हे निदान त्याची सुरुवात तरी त्यांनी करावी. उद्याच्या उद्या हा प्रश्न सुटणार नाही, मान्य. आज त्याची जर तुम्ही आज जर सुरुवात केली नाही, हा उद्योग व्यवसाय याच भागात होईल, हे विद्यापीठ याच भागात होईल, म्हणजे सगळ्या भागाला समतोलपणे वागवणारी दृष्टी आपली पाहिजे. सगळ्या गोष्टीचं केंद्रीकरण इथं नको. झालं ते खूप झालं, ही विसंगती निर्माण झाली आहे, ही असमानता निर्माण झालेली आहे, सगळं असं व्हायला नको होतं. पण निदान याच्या पुढे तरी आपली धोरणं आणि त्याची अंमलबजावणी अशी असायला पाहिजे की जे भाग मागं पडलेले आहेत ते भाग पुढे येतील, त्या भागातल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्या ठिकाणचे कुटुंब मग ते सगळे हे आपले प्रतिष्ठेनं जगतील. अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला निर्माण करायचा. हे एक तिसरी
योजना म्हणजे तिसरं जे संकट म्हणा काय म्हणा हे म्हणजे एक झालेल्या पिकाचं नुकसान, दुसरं झालेल्या शेतीचं नुकसान, तिसरं रोजगाराचं नुकसान. आपण नुकसान रोजगार नाही म्हणजे रोजगाराचं नुकसान आहे. हे रोजगार आपल्याला मिळवून देण्याचं म्हणजे आता हे तुम्हाला हे अन्नधान्याची भरपाई करून दिली, शेतीची दुरुस्ती करून दिली, आता आमचं काम झालं असं नाही. त्याला शेतीला सोडून शेतीबाह्य त्याला रोजगार निर्माण करा. त्या भागामध्ये तुमची गुंतवणूक खूप होते तुमची म्हणजे राज्यामध्ये, पण ती गुंतवणूक एका कप्प्यात होती आणि त्या गुंतवणुकीचा फार त्याच्यातून जे रोजगार निर्मिती होती त्याचा लाभ घेण्यासाठी हा खेड्यातला माणूस तिथं झोपडपट्टी बांधून त्या फुटपाथवर राहतो आणि तिथं तो जगण्याचा प्रयत्न करत असतो. तो रोजगार निर्मितीचा जो उद्योग आहे तो तिथून काढा आणि त्या ग्रामीण भागामध्ये घेऊन या. जे तामिळनाडू सरकारने केलं असं जे आपल्याला ऐकण्यात येतं त्याचा अभ्यास करावा महाराष्ट्राने. की तामिळनाडू राज्यामध्ये IT कंपन्या ह्या तालुका लेवलच्याही खाली मोठ्या मोठ्या गावामध्ये गेलेल्या आहेत. असे जे अहवाल आपल्याला वाचावयास मिळतात त्यात खरं किती खोटं किती आणि खरं जर असेल तर त्यांनी काय नेमकं केलेलं आहे, कोणत्या प्रकारचे कायदे त्यांनी केलेले आहेत की जेणेकरून गुंतवणूक करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, ज्या कारखाने आहेत ते अगदी लहानातल्या लहान गावामध्ये गेलेले आहेत. याचा अभ्यास करायला पाहिजे. हा तामिळनाडूचं दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. हां, तर आता पाणी जल व्यवस्थापनावरती बोलूया की हे एवढी अतिवृष्टी झाली यामुळे भूजल पातळी वाढू शकते का? खूप वाढली, चांगली गोष्ट आहे. भूजलामध्ये खूप वाढ झाली, त्यामुळे विहिरी, विंधन विहिरी ज्या होत्या, उघड्या विहिरी होत्या, त्याला पाण्याची उपलब्धी झाली. निदान 1-2 वर्ष तरी पाण्याचा दुष्काळ आपल्याला जाणवणार नाही. चांगली बाब झाली ना आपल्याला. असं आपण बोलतो मराठवाड्यातले असे काही जिल्हे आहेत जसं की लातूर घ्या, जिथं जवळपास 1000 फुटाच्या खाल खोली गाठली जाते खोदताना, आणि असे काही जिल्हे आहेत महाराष्ट्रात जे एकदम 400 ते 600 फुटावरती पाणी लागतं. तर ही जी भूजल पातळीमध्ये असमानता आपल्याला दिसते, आता ही अतिवृष्टी झाली आणि जे काही मोठा पाऊस पडला यानंतर भूजल पातळीमध्ये फरक पडेल, म्हणजे भूजल पातळी वाढू शकते. हां, म्हणजे निश्चितपणे वाढू शकते आणि वाढलेली पण आहे. पण महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर साधारणतः या महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचे खडक आहेत. त्याला डेक्कन ट्रॅप म्हणतो आपला आम्ही. 85-80% भाग हा डेक्कन ट्रॅपनं व्यापला. दख्खनचं पठार असं आपण जे म्हणतो ना त्याला. आणि या खडकाची पाणी धारण करण्याची क्षमता फार कमी आहे. 2%-2.5% आहे एवढी. सगळी महाराष्ट्रात जिथे म्हणजे मग तो कोकणामधले तो तसा खडक असेल जिकडे सगळे. फक्त तापी खोऱ्यातला एक थोडा भाग असा गाळाचा प्रदेश आहे. सगळा तापी खोऱ्याचा जो भाग आहे तो शिरपूर वगैरे तो जो भाग आहे तो गाळाचा प्रदेश आहे. त्यामध्ये म्हणजे पाणी धारण करण्याची क्षमता खूप जास्त आहे. तिथं जवळजवळ म्हणजे आता मला एक्झॅक्टली म्हणजे त्याचा आकडा मला सांगता येणार नाही, परंतु 10% सुद्धा जास्त आहे. म्हणजे ती गाळाचा प्रदेश, खडक नाही तो असा, तिथं पाणी साठून राहण्याची क्षमता खूप आहे त्या ठिकाणी. आणि हा पाऊस हा मेपासून जो पाऊस पडतोय बऱ्याचशा काळ, आता तो ह्या सप्टेंबरमध्ये फार तो असा तुफानी पडायला लागला. म्हणजे तो कसा ढगफुटीसारखा पडतो, तो ढगफुटीसारखाच पडतो, तो असा लहान पडत नाही. परंतु मधला हा ऑगस्ट महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये सुद्धा तो पाऊस असा शांतपणे सतत पडत राहायचा, रोज पडत राहायचा, परंतु अतितीव्र पडायचा नाही. तर अतितीव्र जर पाऊस नाही पडला तर तो पडलेला थेंब हा मातीत म्हणजे जमिनीमध्ये मुरतो आणि अतितीव्र झाला तो वाहून जातो असा. म्हणून भूजल वाढण्यास, भूजलाची उपलब्धी वाढवण्यास हा पाऊस हा भिजवणी पाऊस पडायला पाहिजे. म्हणजे हळू पाऊस पडायला पाहिजे, म्हणजे टिप पाहिजे. हा असा पडला की तो वाहण्यापेक्षा मुरतो असा. दोन्ही प्रकारचे पाऊस झाले ह्या 6 महिन्यात. म्हणजे मेपासून जो सुरुवात झाली त्याचा आज आपण ऑक्टोबरमध्ये येतोय. काही काळामध्ये तो असा लहान आकाराचा पडला, काही काळामध्ये तो अगदी म्हणजे ह्याचा ढगफुटीसारखा पडला. पण एकंदरीत म्हणजे हे सगळं झालं तर ह्यावर्षी देशपातळीवरच का होईना म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा भूजलामध्ये वाढ होणार आहे, उपलब्धी होणार आहे. पृष्ठभागावर जे धरणं आहेत ती सगळी धरणं भरली. खूप पाऊस पडला त्यामुळे कोयना भरलं. म्हणजे जे जे धरणं आहेत देशामध्ये ते सगळे भरली म्हणायला काय 100% भरले. त्याच्यातली मोठी दुसरी जी अडचण आहे, पाऊस हा खूप मोठा म्हणजे कमी अतितीव्रतेचा पडल्यामुळे माती वाहून जायला लागली. जे हे सिंचनाचं जे नेटवर्क आहे, कालवे, उपकालवे, चाऱ्या वगैरे, किंवा इथं धरणातून या कालव्यात पाणी सोडलं, कालव्यातून या उपकालव्यात आलं, उपकालव्यातून चारीत आलं आणि मग पिकाला दिलं. ही जी मातीची जी वितरण व्यवस्था आहे कालव्याची,
सगळी मातीचे कालवे आहेत ना, माती हो, चारी हो. माती, हां. त्याची प्रचंड नासधूस झाली हां. आणि त्याची दुरुस्ती करणं हा एक हा काय काम आहे सगळं. जसं सगळी आपण माती म्हणलं वाहून गेली. हां, ती कालवे फुटणार, चाऱ्या फुटणार, तुटणार, हे सगळं त्याची दुरुस्ती. जसं मी म्हटलं, शेतीची बांध बंदिस्ती करणं, त्याची बांध दुरुस्त करणं, त्याला जाणारे रस्ते दुरुस्त करणं, माती खरडून घेते शेताला दुरुस्ती हे करणं. तसंच ह्या वितरण व्यवस्थेची दुरुस्ती करणं हा एक फार मोठा भाग आहे. तो शासनाला आपल्या हाती घ्यावा लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही त्या वितरण व्यवस्थेची दुरुस्ती करणार नाही तोपर्यंत धरणात साठवलेलं पाणी त्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाणारच नाही. कधी मध्येच फुटलेला कुठेतरी दुसरीकडे जाणार. पण याची दुरुस्ती करणं हा एक फार मोठा भाग आहे. त्याचं सर्वेक्षण व्हायचं आहे. कारण अजून शेतकऱ्याचंच आणखी झालेलं नाही तर अजून त्याच्याकडे आणखी शासनाकडे लक्ष गेलेलं नाही. पण तो एक फार मोठा भाग आहे आणि तो खर्चिक भाग आहे. तो यानंतरचा टप्पा आहे. म्हणजे आता आधीच एक संकट आलेलं, जसं की तुम्ही मगाशी म्हणालात की दुसरं संकट आहे शेतकऱ्यांच्या समोर की शेती लायक आता ही जमीन राहिली नाही. सगळी माती खरडून वाहून गेली आहे नदी नाल्यांमध्ये आणि नंतर ती धरणांमध्ये जाऊन ही माती गोळा होतीये. आणि मग आता हा जो गाळ तयार होतोय धरणांमध्ये, ते पण आता तो गाळ कसा काढायचा हा पण खूप मोठा प्रश्न आहे. गाळ काढणं म्हणजे ते डबल संकट पुन्हा. धरणांमध्ये गाळ जमा झाला तर त्याची क्षमता जी असती, धारण क्षमता कमी असते ती आणि ते गाळ काढणं अवघड आहे आणि खर्चिक आहे. की धरणात चला आपले ट्रक उघडं पडलंय धरण सगळं आणि गेले पोकलान घातला, मशिनरी घातली, असं नाही ना. काही ठराविक पातळीच्या खाली पाणी कमी करता येत नाही धरणातलं. म्हणजे आता उजनीसारखं जर धरण घेतलं तर त्याच्यातलं म्हणजे 30-40% पाणी कमीच करता येत नाही. अशी त्याची व्यवस्था आहे. मग त्या पाण्याच्या खाली साठलेला गाळ काढायचा कसा, हा मोठा भाग आहे सगळा. म्हणजे मग आपल्याला एक शांतपणे स्वीकारावं लागेल की बा ह्याच्या पुढे आपल्याला तिथे काढता येत नाही. एवढी धारण क्षमता कमी झाली आहे ती स्वीकारावं लागेल आपल्याला. आणि इकडे शेतजमीन थोडीशी टेन्शन असू शकतं शेतकऱ्यांना की बाबा पीक कसं दर्जाचं येईल. कारण ते जोपर्यंत त्याला शेतीलायक तुम्ही बनवणार नाही तोपर्यंत तिथं पीक उगवणारच नाही ना. नाही खडकावर काही पीक येत नाही. बरोबर आहे. आता आपण हे माती व्यवस्थापनाचं बोललो, आता पाणी व्यवस्थापनावरती जर बोलायचं झालं, त्याआधी आपण धरण व्यवस्थापनावरती जरी बोलत तुमच्या पद्धतीने की हे दोन आणखी मुद्दे आहेतच, धरण व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन. बरोबर आहे. त्याबद्दल आपण धरण व्यवस्थापन हेच म्हटलं की पाण्यामध्ये तो म्हणजे त्याची धारण क्षमता कमी होणार आहे, हा तो भाग आहे. आणि त्याची धारण क्षमता पूर्वपदाला कशी आणावी, काय करावं, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्याकडे आणखी आपलं लक्ष गेलेलं नाही कारण ते आणखी संकट आपल्याला हातावेगळं करायचं. आणि दुसरं त्या धरणातलं पाणी आता रबीच्या पेरण्या आहेत. आता ह्या सगळ्या हार्वेस्टिंग सीझन संपूर्ण खरीपामधला जेवढा काही जे काही आता जिथं रास करण्यासारखी व्यवस्था आहे तिथं होऊन करेल. आणि रबीचा हंगाम सुरू होईल. रबीच्या हंगामामध्ये मग आपल्याला हे जलाशयामध्ये साठवलेलं पाणी कालव्याच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्याच्या शेतावर घेऊन जावं लागणार आहे. आणि ते पाणी तिथं घेऊन जाण्यासाठी आपल्याला ही वितरण व्यवस्थेची डागडुजी त्याची दुरुस्ती करणं पुन्हा आवश्यक आहे. त्या अल्पशा काळामध्ये त्याची दुरुस्ती करणं फार कठीण काम आहे. हा सगळा तो भाग आहे. आणि त्यामुळे काय होतं, पाणी आहे, शेतकरी ते घ्यायला तयार आहेत, पण वितरण व्यवस्था चांगली नसल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत ते पाणी पोहोचता करता येत नाही. हे मोठं दुसरं संकट आणि पुन्हा येतं. तर अशा या सगळ्या अनेक अशा अडचणीमध्ये आपण सध्या सापडलो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. या जलव्यवस्थापनामध्येच एक असाही प्रश्न आहे सर की मग शंका म्हणा प्रश्न म्हणा आमचा, पण असं काही ठिकाणी बोललं गेलं किंवा वाचलं गेलं की मराठवाड्यातली जमीन ही काळी आहे, कोरडी आहे आणि मराठवाड्यातल्या जमिनीची जी पाणी शोषून घेण्याची क्षमता आहे ती मर्यादित आहे, त्यामुळे इथं पूर येतो किंवा इथं पाणी टिकून ठेवता येत नाही, असं काही आहे? नाही, ते सगळ्या हा जो काही समज आहे तो पूर्णतः अवैज्ञानिक आहे. असं काही नाही. पण जमीन सगळीकडची सारखी आहे. मी म्हणलं ना 85% भाग हा डेक्कन ट्रॅपने व्यापलेला आहे. महाराष्ट्राचा 85% क्षेत्र. काही फक्त गडचिरोली भागातलं थोडं आणि हे तापी खोऱ्यातलं जसं म्हणलं ते गाळाच्या प्रदेशाचं आहे. ते खडकाचा प्रकार जरा वेगळा, तिकडे गडचिरोलीकडे थोडा वेगळा आहे. पण इन जनरल महाराष्ट्रातली ही जिओलॉजी सगळीकडे पाणी साठवून घेण्यास अनुकूल नाही, प्रतिकूल आहे. म्हणजे एवढ्या म्हणजे म्हणले त्याची सच्छिद्रता म्हणजे पाणीच त्या खडकामध्ये पाणी कुठं साठतं, त्याच्या जे भेगा आहेत सच्छिद्र त्याच्यामध्ये साठतं ना पाणी. ते 2 ते 3% आहे फक्त. म्हणजे 1 घनमीटर 3 फूट बाय 3 फुटाचा असा ठोकळा घेतला तर पाणी किती आहे त्याच्यात 3% आहे.
हां 97 खडक आहे आणि 3 पाणी आहे. सर आता हे सगळ्या चर्चा झाल्या, पण आता शेतकऱ्यांच्या पुढचा प्रश्न काय? आता शेतकऱ्यांनी कोणती पिकं घ्यावीत? की काही असे आहेत की हवामान बदलाशी जुळवून घेत यांना काही वेगळं प्रशिक्षण दिलं पाहिजे शेतकऱ्यांना शासनाने? थोडक्यात तापमान वाढ, जे क्लायमेट चेंज हा टॉपिक आता पुन्हा चर्चेत येतोय, तर याशी निगडीत आता शेतकऱ्यांनी पिकं वेगळी घ्यावीत का, हे जी संकट येत आहेत? आता पिकं वेगळी, आता हे नवीन म्हणजे एक 25-30 वर्षापूर्वीचा काळ जर आपण वाटतं सोयाबीन हे पीक नव्हतं, पण सोयाबीन पीक हे त्याची म्हणजे उत्पत्ती अलीकडे झाली असं म्हणावं लागेल, असं झालं हे. पण बाकीची जे पिकं आहेत आपलं जे काही तरण म्हणजे हे गव्हासारखं पीक असेल, भातासारखं पीक असेल, ज्वारीसारखं पीक असेल, ह्याच्यासारखे हे जे आहेत, आता अलीकडे नगदी पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे आणि तो साहजिक पण आहे, त्याच्याकडून 2 पैसे त्याला जास्त मिळतात. ऊस हे नगदी पीक आहे, फळबागा हे नगदी पिकं आहे, ते सगळे पालेभाज्या हे नगदी म्हणजे त्याच्यापासून जास्त फायदा होतो. हे अशी पिकं घेण्याकडे जास्त आजकाल म्हणजे आता गव्हासारखं भातासारखे पिकं घेण्याकडे थोडा कल कमीच असतो ह्याच्याकडे, कारण ही नगदी पिकं नाहीत असं आपण समजतो. हवामानाला अनुकूल अशी पीक म्हणजे त्या पिकाच्या जाती निर्माण कराव्या लागतील. कृषी खातं त्या दिशेनं विचार करत असावा असं वाटतं, परंतु त्यामध्ये म्हणजे असं हवामान बदलाला अनुकूल अशी पीक रचना कशी असायला पाहिजे म्हणजे ती अजून समोर तरी आली नाही आणखी, म्हणजे आपल्याला की त्याच्यातून आपण काहीतरी निष्कर्ष काढावा आणि आपण असं काही बोलावं असं. पण कदाचित त्या कृषी क्षेत्रातल्या वैज्ञानिका पुढे तो विषय असेल आणि त्या पद्धतीने ते विचार करत असतील असं. ओके, नक्कीच सर. म्हणजे दुसरं एक मोठं जे संकट असतं आपल्यापुढे हे स्थलांतराचं मोठं संकट आहे शेतकऱ्यांना. आणि हे स्थलांतरण महाराष्ट्राची निर्मिती झाल्या म्हणजे 1972 पासून 72 पर्यंत तेवढं स्थलांतरण नव्हतं. 1972ला जो झटका बसला शेतकऱ्यांना की शेतीवर आधारित व्यवस्था टिकणारी नाही, शेतीवर आधारित व्यवस्था हा जुगार आहे, हे जेव्हा शेतकऱ्यांना आपलं पोट भरत नाही आपल्याला आणि आत्महत्येचं लोन तिथून सुरू झालं सगळं, हे पोट भरत नाही. मग ते पोट मग कुठं मग आपल्याला इथं आपलं पोट भरत नाही म्हणून ते मग ते गाव सोडून जिथं आपल्याला रोजगार मिळेल, जिथं आपण 2 पैसे कमावू शकू, जिथं आपण मरणार नाही जगू शकू, अशा भागाकडे ते मायग्रेशन सुरू झालं सगळं. आणि आता मग 1972ला ती सुरुवात झाली. दरवर्षी मायग्रेशन म्हणजे पुन्हा लोकसंख्या वाढत गेली, रोजगार मिळत नाही, स्थानिक भागात रोजगार उपलब्ध नाही. रोजगार कुठं आहे? मग अशा ह्या जिथं उद्योग आहेत तिथं पसरलेले आहेत त्या ठिकाणी रोजगार आहे, त्या ठिकाणी लोक येतात, काही काम मिळतं आपल्या हाताला आणि आपण मरत नाही, अशा त्याला भाग आहे. तर ह्या मायग्रेशनमुळे गावं ऊस पोडायला लागली. आज एकीकडे म्हणतो की रिकाम्या हाताला काम नाही, पण तो शेतीत काम करण्यासाठी माणूस नाही त्या ठिकाणी, कारण सगळा माणूस बाहेर मायग्रेट झाला. मजूरच मिळणं झालेत गावाकडे. कारण मजूर म्हणजे मिळत नाहीत कशामुळे? कारण ते तिथे नाहीतच ना मजूर. म्हणजे जिथं त्या भागामध्ये 12 महिने त्याला रोजगार मिळत नसल्यामुळे तो तिथं थांबायला तयार नाही. तो दूर आहे. आज पुण्यामध्ये किती बांधकाम होत आहेत, कुठले इथले मजूर कमी पडतात म्हणून बिहारचे नेपाळचे मजूर आहेत तिथं, तुम्ही पाहत असाल असं व्हिडिओ करताना. तर त्यामुळे गावं ओस पडली. गावामध्ये त्या लोकांना त्याच्या जगण्या इतपत त्याच्यात आर्थिक सामर्थ्य राहिलं नाही म्हणून तिथे लोक स्थलांतरित झाले. आता ह्या ओल्या दुष्काळाचा मोठा फटका स्थलांतरीमध्ये बघणार आहे. आता तर काय ओला दुष्काळ आल्यामुळे काहीच नाही शेतकऱ्याकडे, पिकं ही गेली निघून. शासन केव्हा काय देईल आणि ते कितपत पुरणार आहे हा दुसरा भाग. आणि त्यामुळे या ओल्या दुष्काळाचा फटका स्थलांतरामध्ये खूप मोठा होणार आहे. पुन्हा या मग त्याचा फटका गावं ओस पडले हा भाग वेगळा. शहराच्या पायाभूत सुविधेत मोठा ताण आला. अशा हे करते मग घरं काय कुठे झोपडी बांधतात राहतात, पण त्याला पाणी पुरवठा, सांडपाण्याची व्यवस्था, घनकचऱ्याची व्यवस्था, रस्ते, ह्या ज्या पायाभूत सोयी फार अपुऱ्या पडतात ना. म्हणजे पुण्याची धारण क्षमता साधारणतः 20 लक्ष लोकसंख्येची आहे. आज लोकसंख्या 50-60 लक्ष झालेली आहे. म्हणजे इतकं ह्या अर्बन सेक्टरवरती म्हणजे ह्या शहरावरती फार मोठं ओझं येतं पायाभूत. दुसरं मुंबईसारखंच पुणे झालं. हां, असं येतं. म्हणजे हा एक दुसरा मोठा प्रश्न निर्माण होतो. शहरं ही शहरी राहिली नाहीत. शहरं ही अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला
निवास करण्यालायकीची राहिली नाहीत असं आपण म्हणतो ना, अशा पद्धतीचं. म्हणजे तिकडे गाव ओस पडले हा भाग वेगळा, पण शहराला ही सूज यायला लागली, म्हणजे डिसीज झाला शहराला, असा त्याचा अर्थ होतो सगळा. आणि त्याला ही चालना मिळणार आहे ह्या ओल्या दुष्काळामुळे. मोठ्या लाखोच्या संख्येमध्ये लोक मायग्रेट होतील पहा. म्हणजे ह्या अतिवृष्टीच्या हां, संकटामुळे बिलकुल बिलकुल लोक सुरू स्थलांतर झाले. वाढेल आता. आणि म्हणून शहरात राहणाऱ्या लोकांना पण सुखानं कोणी जगू देणार नाही, कारण ते आहे ते तानामध्ये वाटेकरी दुसरे आले ना. ते सगळं म्हणजे पूर्वी जसं पाणी 3ऱ्या मजल्यावर जायचं नळाचं पाणी, आता ते 1ल्या मजल्यावर पण येत नाही, कारण त्यात फाटे म्हणजे त्याचा वापर करणाऱ्याची संख्या वाढली ना, त्यामुळे. आणि म्हणून ह्याला उत्तर एकच आहे याला, म्हणजे ह्याच्या येत्या काळात जसं मी आपण म्हटलं की ग्रामीण भाग हा रोजगार निर्मितीचं साधन करा. ग्रामीण भागात उद्योग आणा, ग्रामीण भागात विद्यापीठं आणा, ग्रामीण भागात हॉस्पिटल्स आणा. म्हणजे निजामाच्या काळामध्ये अंबाजोगाईला क्षयरोगाचं हॉस्पिटल होतं. निजामाच्या काळामध्ये अंबाजोगाई हे तालुका प्लेस आहे, तिथं क्षयरोग हा म्हणजे हा फार म्हणजे काय भयानक रोग असा समजला. त्याचा हॉस्पिटल अंबाजोगाईला होतं. अंबाजोगाई काही जिल्हा नव्हता, काही हे नव्हता, पण तिथं म्हणजे त्या काळीसुद्धा काही लोकांनी असा विचार केला नाही की बाबा एवढं मोठं हॉस्पिटल आपण खेड्यात कशाला काढावं. पण आज आपण विचार करतो, मोठं हॉस्पिटल मुंबईला काढा, विद्यापीठ पुण्यात आणा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुण्यात आणा. म्हणजे आपण सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपण केवळ म्हणजे रोजगार निर्मितीच्या दृष्टीने जरी विचार केला तर सगळ्या रोजगार निर्मितीच्या जे साधनं किंवा व्यवस्था सगळी एका भागात केंद्रीभूत करताय. ही विसंगती आहे. जिथं ज्याच्या हाताला काम नाही ते म्हणतात की आम्हाला रोजगार द्या, आम्ही आहोत तिथे रिकामे आहोत, तिथं तुम्ही देत नाही. आणि जिथं गरज नाही तिथं तुम्ही निर्माण करताय. मध्यंतरी आपल्या मंत्र्यांनी अशी एक त्यांनी उल्लेख केला की जे गुंतवणूक करणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ते सगळ्यांना मुंबई पुणेच पाहिजे, मुंबई पुण्याच्या बाहेर जायला कोणी तयारच नाही, असं मंत्र्यांनी अशी भाषा केली. त्यांची जरी त्या कंपन्याची त्यांची जरी इच्छा असली किंवा त्यांचा जरी ओढा तसा असला तरी एकंदरीत राज्याचा विकास कसा व्हायला पाहिजे याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि त्या लोकांना या ग्रामीण भागात आणून कसं बसवायचं, या ग्रामीण भागात त्यांना कसं अट्रॅक्ट करायचं याचा विचार तुम्ही गांभीर्यानं करायला पाहिजे ना. का ते लोक मागतात त्या ठिकाणी, आज कसं होणार आहे, ते लोक मागतात त्या ठिकाणी तुम्ही त्याला परवानगी देता. बरोबर. एखादी कंपनी तुम्ही लातूर नांदेडमध्ये टाकली, का नाही लातूर आणि नांदेडची लोक जी आज पुण्यात आहेत नोकरी करणारी ते तिकडे जातील ना. मतदानाच्या वेळेस गाड्या भरून त्याला घेऊन जाता तुम्ही तिकडे मतदान करायला, कारण तिथं ते इकडे आले नसते जर तुम्ही त्याच्या हाताला काम तिथं दिलं गेलं असतं. ही मोठी उणीव निर्माण झाली आपल्या ह्या व्यवस्थेमध्ये. ही उणीव केवळ महाराष्ट्रातच झाली असं नाही, कमी जास्त प्रमाणामध्ये अनेक राज्यामध्ये ही विसंगती निर्माण झालेली आहे. आणि हा धोरणात म्हणजे धोरण तसं आहे, धोरण हे विकेंद्रीकरणाचं आहे, धोरण हे केंद्रीकरणाचं नाही, पण अंमलबजावणी ही केंद्रीकरणाची झाली. म्हणजे कायदे बाजूला ठेवले आणि तो गुंतवणूक करणारा तो तिथं मागतो आणि त्याला तिथं नाही दिलं तर तो गुजरातमध्ये जाईल, तो मध्य प्रदेशमध्ये जाईल, या भीतीपोटी त्याला तिथंच परवानगी देता तुम्ही. तसं न करता की तुम्हाला उद्योगधंदे या ग्रामीण भागात निर्माण करायचे आहेत, तुम्हाला काय अडचणी आहेत, तुम्हाला काय आम्ही मदत करावं, तुम्हाला कोणत्या बाबीमध्ये आम्ही सूट द्यावं, ह्याचा विचार करून त्याला त्या भागामध्ये घेऊन जाणं, कसं घेऊन जाता येईल याचा विचार करणं ही गरज होतं. तसा विचार केला नाही असा. हे मोठे प्रश्न आहेत ते सगळे. आणि राज्यासाठीच नाही तर देशासाठी सुद्धा हे प्रयत्न आहेत की केवळ सरासरी उत्पन्न आमचं 50 आहे, एकाचं उत्पन्न 1 रुपया आहे, दुसऱ्याचं उत्पन्न 100 रुपये आहे, त्याची सरासरी काढली की 50 येते. म्हणून सरासरी हा आकडा हा फार मिसलिडिंग असतो, तो चुकीची दिशा दाखवतो असं सगळं. आज म्हणजे लातूरसारख्या हिंगोलीसारख्या ह्या सगळ्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे 1,30,000 1,40,000च्या दरम्यान आहे आणि पुणे मुंबईसारख्या ह्याच्यामध्ये 3-3.5 लाखाचा आहे, इतकं आता अंतर आहे सगळं. तर ही विसंगती दूर व्हायला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने काढली पाहिजे. आणि याच्यामध्ये लोकप्रतिनिधी, समाज, लोकप्रतिनिधी, सरकार सगळ्यांचीच भूमिका तितकीच महत्वाची. एक काळ असा होता की ह्याच्या पुढे एकाही उद्योगधंद्याला मुंबई पुण्या परिसरात परवानगी द्यायची नाही असा कायदा केलेला आहे शासनाने, पण ते बाजूला राहिला कायदा, त्याचं अनुपालन झालं नाही. म्हणजे त्या धोरण त्या काळात म्हणजे कायदा आज पण आहे,
पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि तुम्ही का त्याची अंमलबजावणी करत नाही म्हणून कोणी विचारणारा नाही. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की त्या काळी 1960-62 MIDC म्हणून तुम्हाला शब्द माहिती आहे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. 1962-61 हा कायदा करण्यात आला MIDCचा. MIDCचा कायदा काय म्हणतो, येत्या काळामध्ये उद्योगधंदे हे तालुका पातळीच्या खालपर्यंत जायला पाहिजे. MIDC तुम्ही तालुका लेवलला निर्माण केल्या, फक्त MIDC काही पुणे मुंबई ठेवल्या नाहीत. राज्यभर जवळ मला वाटतं माहितीप्रमाणे 300 ठिकाणी त्यांनी काहीतरी त्या MIDC ते वसाहती, औद्योगिक वसाहती त्यांनी निर्माण केल्या. काय उद्देश होता नियोजनकर्त्याचा त्या काळी, की हे उद्योग ग्रामीण भागात जायला पाहिजे. त्या ठिकाणी आपण ही जागा अक्वायर करू, तिथं रस्ते बांधू, तिथं वीज देऊ, तिथं पाण्याची व्यवस्था करू, म्हणजे उद्योगधंदे तिथं येतील, तिथं रोजगार निर्माण होईल, तिथला माणूस तिकडे मायग्रेट होणार नाही, तिथला माणूस तिथला रोजगार मिळेल, तो शेतीची काळजी घेईल, आपल्या कुटुंबाची काळजी घेईल आणि त्याचं पोटही भरेल. असा एक व्यापक विचार त्यावेळेस केला होता, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. रोजगार जर म्हणजे ग्रामीण भागात जर रोजगार निर्माण करता येत नाही असं जर म्हणणं तुमचं असेल, कुणा लोकप्रतिनिधीला तसं वाटत असेल, तर 1962चा कायदा मग संपून टाका, हे करून टाका तुम्ही. 1962ला तुमच्या सरकारने कायदा केला की उद्योग हे ग्रामीण भागात जायला पाहिजे या विचाराने. म्हणजे तो कायदा शहाण्या माणसाने केला होता, त्याची अंमलबजावणी तुम्ही केली नाही, म्हणून राज्यामध्ये गरिबी नांदू लागली. काही भाग खूपच श्रीमंत आहे, मोठा भाग दारिद्र्यात आहे. हो, आणि ती पोकळी भरून काढावी लागणार आहे. आणि ती पोकळी जर तुम्ही भरून काढली तर अशा ओल्या दुष्काळाला तोंड देण्याचं सामर्थ्य समाजामध्ये निर्माण होते. आज मी आपल्याला जेव्हा मागे मी उदाहरण दिलं, आपल्याला आपण शहरात आहोत, आपलं राहणीमान किंवा आपलं जगणं शेतीशी निगडीत नाही, म्हणून आपल्याला ओला दुष्काळ आला काय आणि सुका दुष्काळ आला आपल्याला काही फरक पडत नाही, कारण आपलं जगण्याचं साधन ही शेती नाही. बरोबर आहे ना. त्या लोकाला मात्र त्याची चिंता आहे, कारण त्यांचं जगण्याचं साधन हे शेतीशी निगडीत आहे ग्रामीण भागातल्या लोकांची. म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांनी ग्रामीण भागाचा अशा पद्धतीने विकास करा की त्या भागात राहणाऱ्या लोकांचं जीणं हे शेतीशी कमीत कमी निगडीत राहील. शेती नाही पिकली तरी आम्ही स्थिर आहोत असं. म्हणजे शेती बाह्य व्यवस्थेतून तुम्हाला उत्पन्न मिळण्यास साधन निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून जी गावं आपण आदर्श गावं म्हणून वगैरे आपण राज्यामध्ये आपण त्याचं कौतुक करतो, करायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. त्यांनी त्या भागातल्या स्थानिक नेतृत्वाने तसा प्रयत्न करून त्या ठिकाणी पाणी अडवा, पाणी जिरवा सगळे, आणि हे सगळे केलं. पण केवळ पाणी अडवा, पाणी जिरवा करून पाणलोट क्षेत्र विकासातून त्या गावाला ती श्रीमंती प्राप्त झालेली नाही. तुम्ही जर त्याचा जर बारकाईने जर विचार केला तर त्या गावामध्ये बाहेरून येणारा शेतीबाह्य व्यवस्थेमधून येणारा पैसा किती आहे त्याचाही विचार करायला पाहिजे. आणि तुम्हाला असं लक्षात येईल की सरासरीनं प्रत्येक माणूस, काही गावं ह्या पश्चिम महाराष्ट्रात तर सैन्याची गावं म्हणून प्रसिद्ध आहेत. घरातला किमान एक तरी माणूस सैन्यामध्ये आहे. आणि मुंबई पुण्याला हा भाग जवळ असल्यामुळे सातारा सांगली वगैरे तिथे पाणी कमी पडणारा दुष्काळी भाग आहे, परंतु प्रत्येक घरातला एक माणूस मुंबई पुण्यामध्ये नोकरीला आहे. आणि त्यामुळे शेती व्यवसायाला हा एक आधार मिळाला बाहेरल्या रोजगाराचा. आणि त्यामुळे ते लोक तुलनेनं स्थिर आहेत की शेतीबाह्य व्यवस्थेतून त्यांना उत्पन्न मिळतं दररोज. म्हणून हे आदर्श गावाचा जरी आपण विचार केला किंवा त्या गावामध्ये तर डोअर टू डोअर जर आपण जर म्हणजे उंबरठा टू उंबरठा जर आपण सर्वे केला तर प्रत्येक घरामध्ये येणारं उत्पन्न शेतीतून किती आहे आणि शेतीच्या बाहेरचं किती आहे याची आकडेवारी प्रसिद्ध व्हायला पाहिजे. आज चित्र काय येतं आहे, पाणलोट क्षेत्रात पाणलोटाचा विकास केला की आपली गरिबी निर्मूलन होते. तसं नाही, पाणलोटातून गरिबी निर्मूलन होऊ शकत नाही. हे सत्य तुम्ही स्वीकारायला पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही तसा अभ्यास करा ना. ते काय अवघड आहे अभ्यास? अजिबात काही नाही. की एखादं गाव हे श्रीमंत गाव आहे, देशामध्ये सर्वात श्रीमंत गावं गुजरातमध्ये आहेत. ती कोणती गावं आहेत की ज्याचे मालक अमेरिकेमध्ये आहेत, ज्याचे मालक इंग्लंडमध्ये आहेत, ती गावं श्रीमंत आहेत. म्हणजे ही माहिती प्रसिद्ध होते. देशातलं श्रीमंत गाव कोणते म्हणजे आणखी तर गुजरातमधले अनेक गावं देशामध्ये सर्वात श्रीमंत आहेत.
पण ते शेतीतून श्रीमंती नाही त्याची, त्यात बाहेरच्या देशातून येणाऱ्या पैशामुळे ती गावं श्रीमंत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. अनेक चांगल्या मुद्द्यांवरती चर्चा झाली. सरांनी या चर्चेमध्ये अनेक उपाययोजनाही सांगितल्या, हे संकट का आलं त्यामागची कारणं देखील सांगितली आणि बरीच अशी परखड गोष्टी आणि मुद्दे सुद्धा सरांनी मांडलेले आहेत. थोडक्यात हीच सगळी चर्चा ऐकून आपल्याला हेच लक्षात येते की हे जे काही संकट आपल्यावरती आज ओढावलेलं आहे ते काही सहज ओढावलेलं नाही, त्याला प्रत्येक जण कारणीभूत आहे. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली? या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमची प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच मुलाखती आणि चर्चा ऐकण्यासाठी लगावती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.